नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो आता समोर आला आहे। कुठंतरी मालिकेत चांगलं घडायला लागलं की काहीतरी मिठात खडा पडतो आणि मालिकेला एक वेगळंच वळण मिळतं। तसंच आजही घडलेलं आहे। आता जीवाला सर्वजण चिडवत असतात की तू घरात नसता बसलेला असतो। या एका वाक्यावरून जीवाने आता काहीतरी करायचं ठरवलं आहे आणि त्याच्या डोक्यामध्ये चांगली आयडिया येते। ती आयडिया म्हणजे असं की ज्या लोकांना घरं नाही त्या लोकांना त्यांच्या बजेटमध्ये बसतील अशा किमतीचे आपण घरं मिळवून द्यायचे किंवा बांधून द्यायचे। तर नंदिनी तो काय करतो, ही जी आयडिया आहे ते सांगण्यासाठी तो नंदिनीला फोन करतो आणि नंदिनीला सांगत असतो की मी असं असं ठरवलं आहे। तर नंदिनी त्याचं खूप कौतुक करते आणि नंदिनीला त्याची ही आयडिया खूप आवडते आणि ती म्हणते जीवा तुम्ही जे करत आहात ना ते खूप चांगलं आहे, कारण तुम्ही गरजू लोकांना मदत करताय तर त्यांना ती मदत होणार आहे आणि त्या मदतीतून तुम्हाला अनेक असे चांगले आशीर्वादसुद्धा मिळणार आहे। तर जीवा म्हणतो अगं मला तुला ना अजून खूप काही काही सांगायचं आहे। तर नंदिनी म्हणते जीवा पण माझ्या मोबाईलची ना जी बॅटरी आहे ना ती संपत आलेली आहे, त्यामुळे माझा फोन कधीही बंद पडू शकतो। जेव्हा तुम्ही एक काम करा ना, काव्या घरी आलेले आहे, काव्याच्या मोबाईलवरती मला फोन करा। तर जीवा म्हणतो ठीक आहे, पण जेव्हा इथं खूप खुश असतो त्याला नंदिनीला कधी मी माझ्या मनातील सर्व गोष्टी सांगल असं झालेलं असतं। तर आता लगेच नंदिनी काव्याच्या रूममध्ये जाते आणि तेवढ्यात काव्याचा मोबाईल वाजतो। तर काव्य मोबाईल घ्यायला जाणार तेवढ्यात नंदिनी म्हणते थांब काव्या माझा फोन येणार होता तुझ्या फोनवरती। तर ती म्हणते ठीक आहे ताई घे मग। आणि नंदिनी काव्याचा मोबाईल हातात उचलते तर तिला खूप मोठा धक्का बसतो, कारण काव्याने तो फोन नंबर जो आहे ना तो जीविका ह्या नावाने सेव्ह केलेला असतो। तर नंदिनीला आता संशय येतो की बाबा काव्याने जीविका ह्या नावाने नंबर का सेव्ह केलेला असेल आणि ह्या लग्नाच्या आधीही ही या जीविकाबरोबर तासनतास फोनवरती बोलत होती। मग जीविका हाच जीवा आहे का, असे अनेक प्रश्न आता नंदिनीच्या मनामध्ये उभे राहिलेले आहे। आता पुढील भागामध्ये नंदिनी काव्याला ह्या नंबरबद्दल काय विचारेल किंवा काव्य आता काय उत्तर देईल, जीवा आणि काव्याचं जे काही नातं होतं ते नंदिनीच्या समोर येणार का, हे सर्व बघण्यासाठी तुम्हाला पुढील एपिसोड बघावं लागणार। आणि पुढील एपिसोडसाठी तुम्हाला आत्ताच आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि तुम्ही लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा।